नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा रेल्वे भरती निघलेली आहे। या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वे ठीक आहे या ठिकाणच्या जागा आहेत। या ठिकाणी लक्षात घ्या 2865 जागा आहेत। या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगली अपॉर्च्युनिटी आहे या ठिकाणी फॉर्म भरण्याची। संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये सांगणार आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे, मिस करू नका। पूर्ण जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते इंग्लिशमध्ये मी तुम्हाला प्रत्येक भाग याच्यातला सांगणार आहे। या ठिकाणी बघा ऑनलाईन ॲप्लिकेशनची ओपनिंग डेट जी आहे ती 30/8/2025 आहे, म्हणजे उद्यापासून आहे। आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट आणि टाइम या ठिकाणी 29/9/2025 आहे। तर जवळपास 1 महिन्याचा या ठिकाणी टाइम दिलेला आहे त्यांनी। या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिसत असेल। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जागा दिसत असतील। अप्रेंटाइज विल बी एंगेज व्हेरियस युनिट्स। या ठिकाणी बघा युनिट दिलेले आहे, हे डिव्हिजन आहे। लक्षात घ्या हे तुमचे पद नाहीत, तर हे डिव्हिजन आहे। या ठिकाणी नंबर ऑफ स्लॉट दिलेले आहेत, सीट्स। या ठिकाणी बघा ऑदर म्हणजे ओपन दिलेलं आहे, SC ST OBC EWS टोटल या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत। या ठिकाणी PWBD म्हणजे अपंगत्व जे आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांच्या जागा आहेत। आणि लास्टला या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन यांची जागा दिलेली आहे। ठीक आहे, यामध्ये बघा ओपनला टोटल 1150 जागा आहेत, SC ला 433 आहेत, ST ला 215 आहेत, OBC मध्ये 778 आहेत, EWS मध्ये 289, टोटल 2865 आहेत। या जागा सुद्धा या ठिकाणी पकडल्या गेलेल्या आहेत। एलिजिबिलिटी कंडिशन काय या ठिकाणी आपण चेक करूया। या ठिकाणी बघा तुमचं एज लिमिट जे आहे ती 20/8/2025 पर्यंतचं पकडणार आहे। यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते 15 वर्षापेक्षा कमी नसावेत आणि 24 वर्षापेक्षा जास्त वय असलं पाहिजे नाही। ठीक आहे, तर 20/8/2025 पर्यंत। आता तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे। यामध्ये 5 वर्षाचं जे रिलॅक्सेशन आहे SC ST कॅन्डिडेटला आहे आणि 3 वर्षापर्यंतचं OBC ला, म्हणजे 24 + 3 27 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही हे करू शकता। ठीक आहे, जे आहेत ते तुम्ही फॉर्म भरू शकता OBC मध्ये आणि SC ST ला या ठिकाणी 29 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो। ठीक आहे, या ठिकाणी बघा खाली यायचं तुम्हाला इलिजिबिलिटी कंडिशन दिलेले आहेत। मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ठीक आहे, कमीत कमी किती, द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 10वी या ठिकाणी किंवा इक्विव्हॅलेंट मध्ये 10वी + 12वी पाहिजे 50%। म्हणजे तुम्ही फक्त SSC पास पाहिजे 10वी किंवा 12वी या ठिकाणी 50%। ठीक आहे, इन ॲग्रिगेट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑफ ऑल ट्रेड्स आणि ऑल्सो शुड पास द नॅशनल ट्रेड, म्हणजे जे तुमचे ITI झालेलं पाहिजे NCVT किंवा SCVT करून। ठीक आहे, या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा फॉर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी मॅक्सिमम डिसेबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, जे या ठिकाणी अपंग असतील। तर त्याच्यामध्ये बघा लोकोमोटर डिसेबिलिटी असेल, व्हिज्युअल इम्पेअर्ड असेल, तर ट्रेड दिलेले आहेत। या ट्रेडमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट असेल, इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे, फिटर आहे, प्लंबर आहे आणि वेल्डरमध्ये गॅस आणि इलेक्ट्रिकसाठी आहे। तर या ठिकाणी त्यांचा मॅक्सिमम डिसेबिलिटी रिक्वायरमेंट दिलेली आहे। व्हिज्युअलसाठी दिलेली आहे, हिअरिंग इम्पेअर्ड असेल कुणी तर तुम्हाला ऐकण्यामध्ये तर ते दिलेलं आहे। या ठिकाणी बघा त्यांचं मोड ऑफ सिलेक्शन कसं राहणार आहे। सिलेक्शन विल बी डन ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट। ठीक आहे, तुमचं मेरिट लिस्ट वरती राहणार आहे। हू अप्लाय अगेन्स्ट नोटिफिकेशन मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द ॲव्हरेज मार्क्स ऑप्टेन इन 10वीच्या बेसवर किंवा अंडर 12वीच्या बेसवर दिलेले आहे। ठीक आहे, प्लस ITI ट्रेड मार्क या ठिकाणी इलिजिबल असतील। ठीक आहे, त्याचं कन्सिडर केले जाणार आहे। खाली यायचं आहे कसं अप्लाय करायचं आहे आणि या ठिकाणी ऍप्लिकेशन अँड प्रोसेसिंग फी किती आहे। फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सपेक्ट दोज मेन्शन टू, ठीक आहे, ते वरती सोडून 141 रुपये फीस आहे तुम्हाला, 100 रुपये ऍप्लिकेशन, 41 रुपये प्रोसेसिंग फीस आहे। SC ST जे आहेत पर्सन बेंचमार्क डिसेबिलिटी मध्ये आहेत किंवा वुमन आहेत त्यांना फक्त 41 रुपये फीस आहे। ठीक आहे, लक्षात घ्या क्रायटेरिया। प्रोसिजर दिलेली आहे, तुम्हाला लॉग इन करायचंय, क्लिक करायचंय, प्ले वरती पे करायचंय। ते ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। त्यामध्ये डॉक्युमेंट जे काही लागणार आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी दिली आहे। तुम्हाला फोटोग्राफ असेल त्यांची साईज किती, सर्टिफिकेट लागतील त्याची साईज किती, 10वीचं मार्कशीट राहणार आहे, या ठिकाणी सर्टिफिकेट राहणार आहे, SC ST तुमचं कास्ट सर्टिफिकेट राहील, PWBD असेल त्याचं सर्टिफिकेट राहील, ITI तुमचं ज्याच्यातून झालंय त्याचं सर्टिफिकेट राहील आणि याच्यामध्ये मेन म्हणजे OBC सेंट्रलचं एक सर्टिफिकेट लागतं, ते असलं पाहिजे तुमच्याकडे। ठीक आहे, ते अप्लाय कसा करायचं आहे, कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड अप्लाय टू ऑनलाईन व्हिजिट। ठीक आहे, www.indianrailways.go.in। ठीक आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला जायचंय, अबाउट अस मध्ये जायचंय, रिक्रुटमेंट मध्ये जायचंय, त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट मध्ये सेल एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप मध्ये क्लिक करा, एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस 2025-26 मध्ये करा आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन फिल करा। खाली यायचंय ट्रेनिंग पिरियड आणि स्टायपेंड दिलेला या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या नियमानुसार दिला जाईल। ॲग्रीमेंट केलं जाणार आहे तुमच्यासोबत। मेडिकल फिटनेस जे आहे त्याचा जे आहे तुम्हाला द्यावा लागेल ज्यावेळेस सिलेक्शन असेल तुमचं,
आणि याचा जो या ठिकाणी फॉर्मॅट आहे तो याच ऍप्लिकेशन मध्ये शेवटी दिलेला आहे, तुम्हाला दाखवणार आहे. जर काही चॅलेंजेस आले फॉर्म भरताना तर तुम्हाला या नंबरवरती फोन करायचा आहे. या ठिकाणी बघा खाली तुम्हाला या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. जेबीपी डिव्हिजन असेल, ब्लॅक स्मिथ आहे, तर बीपीएल डिव्हिजन, कोटा डिव्हिजन आणि टोटल या ठिकाणी सगळ्यांच्या जागा दिलेल्या आहेत. नंबर ऑफ स्लॉट आणि सीट दिले, पीडब्ल्यूबीडी आणि एक सर्व्हिसमॅन साठी सुद्धा. लक्षात घ्या कम्प्युटर ऑपरेटरचा कोणता आहे, इलेक्ट्रिशियनचा कोणता आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्सचा कोणता आहे, फिटरचा कोणता आहे, मशिनिस्टचा कोणता आहे. या ठिकाणी बघा मशिनिस्ट मध्ये रेफ्रिजरेशन एअर कंडिशनचा आहे, मोटर व्हेकलचा आहे, मेकॅनिक मध्ये प्लंबर आहे, टर्नर आहे, वेल्डर आहे, गॅस इलेक्ट्रिक मध्ये वायरमॅनचा सुद्धा आहे. खाली यायचं या ठिकाणी टोटल ग्रँड टोटल या ठिकाणी दिले 2865 जागा जी आहेत तुमच्या होतात. तर तुम्हाला हे सगळं चेक करून घ्या स्वतःच्या या ठिकाणी हाताने, स्वतः या ठिकाणी बघून तुम्हाला चेक करायचंय किती जागा कशासाठी आहे. खाली यानंतर या ठिकाणी फॉर्मॅट दिलेले आहेत, बाकीचे फॉर्मॅट तुमच्याकडे असतील. तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्मॅट असेल किंवा या ठिकाणी बघा मेडिकल फिटनेसचा या ठिकाणी एक फॉर्मॅट आहे, तो तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, तुम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी बघा वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेससाठी हा फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट होताल तुम्हाला हा फॉर्मॅट डाउनलोड करून तुमच्या एरियामध्ये असलेल्या डॉक्टरकडे जायचं आहे. डॉक्टर कोणता लागणार आहे या ठिकाणी बघा, सिग्नेचर ऑफ गव्हर्नमेंट ऑथराइज डॉक्टर लागणार आहे, गॅझेटेड लागणार आहे. लक्षात घ्या नॉट बिलो रँक असिस्टंट सर्जन किंवा सेंट्रल स्टेट हॉस्पिटलच्या खालची पदवी या ठिकाणी पाहिजे नाही. नेम ऑफ डॉक्टर, सही शिक्का आणि त्यांचा जो रजिस्टर नंबर असतो तो या ठिकाणी आला पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने बघा या ठिकाणी टोटल माहिती दिलेली आहे. या जागा ज्या आहेत त्या तुम्हाला स्वतःहून बघावं लागणार आहेत. या ठिकाणी बघा जेबीपी डिव्हिजन असेल, कोटा डिव्हिजन, WRS कोटा डिव्हिजन आहे, CRWS बीपीएल डिव्हिजन आहे. त्याच्यामध्ये जागा कोणत्या दिलेल्या आहेत ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. जर तुमचं मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिशियन असाल, ITI मध्ये ट्रेड झालेला असेल तुमचं, तर मिनिमम जे आहे तुम्हाला 10वी पास पाहिजेत, 12वी पास पाहिजेत आणि ITIचा त्या रिलेटेड तुमच्याकडे ट्रेड पाहिजे. तर हे सगळं असेल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण या ठिकाणी उद्या 30/8 पासून मी फॉर्म सुरू होणार आहेत. मी याचा ऑनलाईन मध्ये फॉर्म कसे भरतात याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.